श्री कोरके सर, माकणेताई, कोरकेताई आणि दुसरे मोहनरावजी माकणे सर, शिक्षक, मुख्याध्यापक, पालकवर्ग, विद्यार्थी मित्र, आपल्या विशाल प्राथमिक माध्यमिक विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अतिशय उत्साहामध्ये साजरा करत असतो. त्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून शाळा चालत असताना व आमच्या संस्थेच्या सानिध्यात असणाऱ्या सर्व मित्रपरिवारांना, सर्व जे समाजाचं काम करतात त्यांना, त्यांची सेवा समाप्त झाल्यानंतर त्यांचा गुणगौरव करण्यासाठी जे आमची संस्था वर्षभर नोंद घेतली जाते आणि त्या सिनेटीप्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार केला जातो. तसाच त्याचप्रमाणे आज आपल्या विद्यालयामध्ये संस्थेतर्फे असे 2 सत्कार मूर्ती आपण बोलवले आहे आणि त्यांचा सत्कार आपण संपन्न केलेला आहे. पहिले सत्कार मूर्ती माकणे सर. माकणे सरांच्या बद्दल सांगणं किती सांगितलं तर कमीच आहे. एवढा कष्टाळू व्यक्तिमत्व आहे. आम्ही सत्काराची नोंद घेत असताना त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती असतेच आणि त्या माहितीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगत असतो की माकडे सरांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. अतिशय सिद्धेश्वर विद्यालय औसा या ठिकाणी मला कार्यक्रमाला व तिथं शिक्षक निवडीसाठी बोलून आमचा तिथं सन्मान करणारे आमचे मित्र श्रीरामप्पा, त्यांच्या माध्यमातून त्यांची जे त्या ठिकाणी निवड करण्यासाठी शिक्षकाची त्यावेळेस मला त्यावेळेस मी माकणे सरांची निवड केली होती. नुसती निवड केली नाही, त्यांच्या मागं आयुष्यभर थोडासा ते बीएड होते. बीएड असताना त्यांना डीएड करावं असं शासनाचा आदेश होता. शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी बरेचसे परिकष्ट करून डीएडही केले आणि बीएडही आहेत आणि त्या शाळेतले सर्व उत्कृष्ट शिक्षक बनले आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शाळा चालवत होती. पण अचानकपणे शासनाच्या नियमाला कुणी डावलू शकत नाही. त्यांचं समायोजन संस्कार वर्धिनी लातूर या ठिकाणी झालं. तिथेही त्यांनी चांगली सेवा घेतली आणि सेवा करत असताना त्यांची एक शाळेमध्ये धडपड नेहमी असते. मी त्यांना जवळून ओळखतो. विद्यार्थी वर्गात नसला तर घरी जायचं, त्यांना बोलवायचं, त्यांना शिक्षणाबद्दलचं महत्त्व सांगायचं आणि जे शिक्षणाबद्दलचं महत्त्व सांगून जे विद्यार्थ्याला आणतात ते शिक्षक विद्यार्थी घडवू शकतात. आणि विद्यार्थी घडवत असताना किती कष्ट लागले तर त्याला माघार नाही असं एक व्यक्तिमत्व आपल्या माकणे सरांचं आहे. आणि त्यामधून आपण त्यांच्या सपत्नीक त्यांचा दोघांचाही सत्कार संस्थेच्या वतीने केलेला आहे आणि सन्मानपत्रही आम्ही त्यांना देणार आहोत. दुसरे सत्कारमूर्ती आदरणीय कोरके सर. त्यांनी जवळपास 30-35 वर्षे सेवा श्री शाळेमध्ये केली लातूरसारख्या ठिकाणी आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या सेवेमध्ये कधी तक्रार येऊ दिली नाही आणि त्यांचं बोलणं कमी आणि काम जास्त आहे. जे शिकवत असताना त्यांच्या वर्गामध्ये त्यांचे विद्यार्थी पूर्ण तयार केल्याशिवाय त्यांना वेळेचं महत्त्व नव्हतं. शाळेत की जाता वेळेस वेळ, परत येता वेळेस वेळ नाही, जादा तास घेणे, अशाच विद्यार्थी तयार करणे, गुणवत्तेचे विद्यार्थी तयार करणे. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचे विद्यार्थी पहिले यायचे आणि त्यांचा विषय जागृतपणे तो
तयार करून विद्यार्थी घडवायचं काम आपल्या कोरके सरांच्या हातानं घडलं. आणि एवढा स्वभाव चांगला आहे कोरके सरांचा की खूपच चांगला. एक शब्दी, एक वचनी, एक विचारी. आणि त्यांचे मॅडम आमच्याकडे असताना सुद्धा इथल्या नियमाबद्दल कधी त्यांनी डाव इथला नियम जो आहे त्या नियमाप्रमाणे चालू द्या असं म्हणून कधी विशेष आहेत म्हणून कधी शाळेत आले नाहीत, त्या कमी किती शिकवला किती वेळ दिला असं कधीही मी नाही म्हटलं. मीटिंग चालू असताना सुद्धा कोरके सर कधी मध्ये आले नाहीत. मीटिंग चालू आहे म्हणत बाहेर. हे शिस्तीचं पालन त्यांच्याकडनं करतं. असे शिस्तबद्ध शिक्षक, शिस्तबद्ध त्याला म्हणायचं शिस्तबद्ध. या सर्व गोष्टीचं नियमाचं त्यांनी आजपर्यंत पालन करून आपल्या हातानं बरेचसे स्कॉलरशिपला विद्यार्थी तयार केले. असं त्यांच्या कार्यकर्त्यात खूप मोठे विद्यार्थ्यांची सेवा घडली म्हणून ते संस्थेने नोंद घेऊन आज त्यांचा सन्मान केला. आणि हा सन्मान हा संस्था कायमस्वरूपी लक्षात ठेवेल. आणि या दोन्ही सत्कार मूर्तीचं सन्मानपत्र आम्ही 2 दिवसात देणार आहोत. छपाईला टाकलेलं आहे. अचानक प्रयत्न बंद असल्यामुळे, सुट्टीचे असल्यामुळे ते मिळेल. पण आमच्या शाळेच्या आणि संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्याच्या नजरेमध्ये आमच्यासाठी हे आदर्श व्यक्तिमत्व आम्ही आजपासून त्यांना जाहीर करतो. आणि ते कायमस्वरूपी आमच्या लक्षात आदर्श व्यक्तिमत्व हे राहतील. अशाच पद्धतीनं आज दुसरे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन, सुंदर विद्यार्थी रमला पाहिजे आणि त्यांनी रमवून दाखवला ते असे मोहनरावजी माकणे सर. आणि हे आज तुम्हाला सांगतो लातूर जिल्ह्यामध्ये अशी वृत्ती आहे म्हणून आपला लातूर जिल्हा शैक्षणिक याच्यामध्ये पुढे आहे. असे लोक तयार आहेत म्हणून आपले लातूर जिल्हा पुढे आहे. आज 1ली, 2री, 3री, 4थी, 5वीचे विद्यार्थी इंग्लिशमध्ये सुंदर असं भाषण करतात. त्याचं कारण आहे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब 1लीपासून इंग्रजी चालू केली. त्यांचे हे उपकार हे आपल्यावर आहेत. आणि त्यांनी चालू केल्यामुळे आज 3रीचे मुलं सुद्धा इंग्लिश बोलायला लागलेले आहेत. हे का हे लातूरचे एक वैशिष्ट्य आहे. लातूरमध्ये 40% लोक एकदम विद्वत्ताधारक आहेत. आणि शैक्षणिक क्षेत्रातले हे सर्व असे लोक आहेत म्हणून आपलं लातूर पुढं आहे. आणि हे अशीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रातली पुढे चालत राहील. आणि आपल्या या माध्यमातून विशाल प्राथमिक माध्यमिक विद्यालयातून असेच कलागुणाचे विद्यार्थी, सर्व गुणसंपन्न विद्यार्थी तयार करायचं काम आमच्या शाळेतील सर्व शिक्षक करतात. त्या शिक्षकाचेही मी अभिनंदन करतो. या दिवशी सर्व शिक्षकांना आणखी एक विनंती करतो की त्यांनी अशाच पद्धतीनं आपली ही परंपरा आहे, निकालाची परंपरा आहे, ही चालू ठेवावं. या विनंतीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल. आपल्याला हे विद्यार्थ्याला कॉम्प्युटर सारखं बनवण्याची वेळ आता आलेली आहे. तसं विद्यार्थी तयार करण्याची वेळ आलेली आहे. स्पर्धेचं शिक्षण आलेलं आहे. केवळ आता शिक्षण पूर्वीसारखं शिक्षण नाही, आता स्पर्धेचं शिक्षण आहे. स्पर्धा आहे, फार मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये टिकायचं म्हटलं तर सर्व गुणसंपन्न विद्यार्थी तयार केला पाहिजे आपल्या शिक्षकांनी. आणि ते करण्याचा प्रयत्न शिक्षक करतात याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. आणि आता यानंतर कला गुणाला वाव, सुप्त गुणाला वाव हे आपल्याला पाहायचं आहे. आपलेच विद्यार्थी पण कलाकार फार मोठे. या विद्यार्थ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी माझे वाढते हुए शब्द थांबवतो. आणि आपल्या या बाल कलाकाराकडं फार मोठं सुंदर असे गीतं आहेत, सुंदर असा कार्यक्रम ह्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याला दाखवणार आहेत. ते पाहण्यासाठी मी दोघांच्या मध्ये न बोलता थांबतो. जय हिंद, जय भारत.